तुम्हाला माहिती आहे का, लहानपणी शाळेबाहेर मिळणारी ही बर्फी कोणी सुद्धा असं नसेल, की ज्यांनी खाल्ली नसेल. अगदी ज्यांना गोड आवडत नाही ना, त्यांना सुद्धा ही बर्फी प्रचंड आवडायची. आता खाल्ली आहे बऱ्याच वेळा, पण आज बनवायची कशी ते सुद्धा पाहूयात. अजिबात जास्त तामझाम नाही, फक्त 10 मिनिटात बनवून तयार होते आणि बनवायला तर इतकी सोपी आहे, की कोणीही बनवू शकेल. पण त्याआधी ही रील तुमच्या जवळच्या शाळेतील मित्र नक्की शेअर करा. सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये 1 वाटी तूप घालायचं. तूप गरम झालं की त्याच वाटीने 1.5 वाटी मैदा घालायचा आणि मैदा छान तांबूस रंग येईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचा. एक 10 मिनिटात मैदा छान भाजून होतो. आता गॅस बंद करायचा. हा मैदा कोमट होऊ द्यायचा. मैदा कोमट होतोय तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 वाटी साखर, 4 वेलची घालायची आणि मिक्सरला फिरवून त्याचीही पावडर करायची. तोपर्यंत भाजून घेतलेला मैदाही कोमट झालाय. त्यामध्येही पिठी साखर घालायची. एकसारखी मिक्स करून घ्यायची. त्यानंतर अशा पद्धतीचा एखादा टिफिन बॉक्स घ्यायचा किंवा तुमच्याजवळ जे भांडं असेल ते घ्यायचं. त्यामध्ये बटर पेपर घालायचा, तयार मिश्रण यामध्ये घालायचं आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे सेट करायचं आणि 2 तास सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवायचं. 2 तासांनी परफेक्ट अशी बर्फी सेट झालीये. त्यानंतर आता ही फ्रिजमधून काढायची आणि तुम्हाला हवं आहे त्या आकारामध्ये कट करून घ्यायची. हा स्टीलचा चॉपिंग बोर्ड जर तुम्हाला हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये पी किंवा लिंक टाइप करा. लिंक तुम्हाला मिळून जाईल आणि इथे पहा शाळेत मिळणारी बर्फी चुटकीसरशी तयार झालीये. तुम्ही सुद्धा नक्की बनवून